सिंहासन खाली करा, ठाकरे येत आहेत असा इशाराच खासदार संजय राऊतांनी दिलाय। महाराष्ट्राच्या शत्रूंनी आता आवराआवर करावी असं देखील राऊत यांनी म्हटलंय। राऊत साहेब, हा सगळा योग तुम्ही जळून आणलात। पडद्यामागच्या सूत्रधाराला फार महत्त्व असतं आणि तुम्ही पडद्यामागून हे सगळं पाहत आहात। पडद्यामागेच बसलो आहे बघा, सूत्रधार वगैरे काही नसतं। आम्ही राजकारणामध्ये आहोत, समाजकारणामध्ये आहोत, पक्षामध्ये आहोत, कुटुंबामध्ये आहोत, ठाकऱ्यांबरोबर आहोत जन्मत आहोत। तर कुठे काही जर मिठाचा खडा पडला असेल तर तो काढण्यासाठी जर आमचा प्रयत्न मार्गी लागत असेल तर आम्ही तो प्रयत्न केला। सुदैवानं मी दोन्ही ठाकऱ्यांशी त्याच प्रेमानं बोलू शकतो, बोलत राहिलो, त्यातून तुम्हाला आजचं चित्र दिसतं आहे। जवळपास 30 वर्ष तुम्ही दोन्ही ठाकरे बंधूंना बघितलं आहेत, त्यांची कार्यपद्धती बघितली आहेत, त्यांचे रुसवे फुगवे बघितलेले आहेत, त्यांचे अनेक घटनांचे साक्षीदार राहिलेले आहात। आज जेव्हा जवळपास 19 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याचा योग जुळून येतो, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की आज आम्ही सण साजरा करतो आहोत, सण साजरा करतो आहोत। नक्कीच आनंदाचा क्षण आहे। प्रत्येक मराठी घराघरामध्ये आज या निमित्तानं गोडधोड होत असेल, सण साजरा होत असेल। आज संजय राऊतांच्या घरीही काही गोडधोड आहे का? कारण आज तुम्ही सकाळी जेव्हा प्रतिक्रिया दिली तेव्हा तुम्ही म्हणाला तुमची आई तुमच्या सौभाग्यवतींनी सांगितलेलं की तुम्ही आज खरं तर सण आहे, तुम्ही कोट घालून जा। हो, मला सांगितलं ना घरामध्ये आज की इतका मोठा कार्यक्रम होतो आपल्यासाठी, सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आणि सण आहे, तर तुम्ही सुंदर एक नवीन कोट घालून जा, हे मला सांगितलं। त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरातल्या याच भावना आहेत आज। दोन्ही ठाकरे बंधू कलाकार आहेत आणि दोन्हीही ठाकरे बंधू व्यंगचित्रकारही आहेत। स्वतः राज ठाकरे तर आहेत, पण उद्धव ठाकरेंनी व्यंगचित्रकारिता केली आहे। आज भाषणात दोन्ही ठाकरेंनी उपहासात्मक पद्धतीनं आपल्या एकत्र येण्याचं श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे। खरं आहे ते, खरं आहे ते। मीही देईन, मीही त्याच चिडीतून उभा राहिलो आणि आपण एकत्र आलं पाहिजे, यांना धडा शिकवायला पाहिजे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या शत्रूंना। या जिद्दीतूनच माझ्यासारखा कार्यकर्ता मराठी माणसाचा उभा राहिला आणि हे घडून आणलं। पण राऊतसाहेब, मराठी भाषा अस्मितेसाठी दोन भाऊ एकत्र आले, पण पुढच्या काळात राजकीय पटलावरही आणि राजकीय धर्मानेही हे एकत्र दिसू शकतात का? मला 100% खात्री आहे। तसं नसतं तर हा आजचा सोहळा पारच पडला नसता, तो पार पडतो। खरं तर तुम्ही व्यासपीठावर दोन ठाकरेच आहेत आणि पहिल्या रांगेत सगळे नेते आणि सगळी मंडळी बसलेली आहेत। पहिल्या रांगेत पण ठाकरेच बसले आहेत, सगळी मंडळी आहेत दोन्ही पक्षाची आणि ठाकरे हे पहिल्या रांगेत बसले आहेत ना। कुटुंबाच्या आमची दोन्ही कुटुंब बसलेली आहेत ना, आणि मी राखणदार आहे, मागे बसलो आहे। नाही, पण VIP रूममधून हे सगळं पाहताना तुमच्या भावना नेमक्या काय आहेत? जेव्हा राज ठाकरेंचा पहिल्यांदा तुम्हाला या विषयात फोन आला आणि आज हा योग जुळून आला आहे, जे काही एवढ्या दिवसातलं कम्युनिकेशन होतं, राज ठाकरे आणि माझा कायम संवाद राहिला, तो संवाद राहिल्यामुळेच हे सगळं घडू शकतं। संवाद पाहिजे राजकारणामध्ये। जे आपले टीकाकार आहेत, ज्यांच्याशी आपले मतभेद आहेत, त्यांच्याशी उत्तम संवाद करणं याला राजकारण म्हणतात। मित्र म्हणून, सहकारी म्हणून, भाऊ म्हणून माझा कायम संवाद राहिला आणि तो संवाद असायला पाहिजे। ठाकरे बंधूंची युती राजकीय दृष्ट्याही झालेली दिसते आहे। आता पुढे काय? आता पुढे म्हणजे जे आता बसले आहेत महाराष्ट्राचे शत्रू सत्तेत, त्याने आवरावर करायला सुरुवात केली पाहिजे। सिंहासन खाली करो, ठाकरे आए है, अशी घोषणा आम्ही देणार आहोत। सगळे तुमचे राजकीय विरोधक, विशेषतः भाजप, शिंदे, नारायण राणे, हे सगळे हा सोहळा पाहत असतीलच। हे कसले विरोधक आहेत? राजकीय विरोधक हे मोदी आणि शहाने हवा भरलेले फुगे आहेत ते, यांचं काय आहे? कोण शिंदे किंवा राणे? हे मोदी शहा हवा भरतात म्हणून फुगले आहेत, टाचणी मारली आणि आता काही फुटून जातील ते, बघा तुम्ही। एक शेवटचा प्रश्न की तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हटलं की फार भावनिक होता, जे बाळासाहेब हयात असताना झालं नव्हतं, आज होतं आहे। तुमची ती भावना काय आहे? जर आज बाळासाहेब ठाकरे असते
दोन बंधू एका व्यासपीठावर बघून त्यांची काय भावना असते. रावसाहेब, शेवटचा प्रश्न. बाळासाहेब असते, बाळासाहेब बघतातच आहेत, जिथे आहेत बाळासाहेब तिथून हा सोहळा पाहतायत. धन्यवाद TV9 मराठीशी बातचीत केल्याबद्दल.